नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शैलेश हातगुडे, मुरारी करिअर अकॅडमी मोपा। विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीसाठी कसा अभ्यास करायचा आणि कोणती पुस्तकं वाचायला पाहिजे याविषयी चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्ही माझ्या या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करून ठेवा, कारण येणाऱ्या व्हिडिओसाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की पोलीस भरतीसाठी आपण कुठली पुस्तकं वाचायला पाहिजे आणि कोणत्या पुस्तकातून अभ्यास कसा करायचा किंवा आपल्याला त्या पुस्तकांचं नियोजन कसं करायचं याविषयी मी इथे चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये 17,471 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। फॉर्म भरणं पण सुरू झालेलं आहे, हे तुम्हा सगळ्यांना माहिती आहे। आता तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही कुठल्याही क्लासला जॉईन केलेलं नसेल किंवा तुम्ही सेल्फ स्टडी करत असाल तर तुम्ही मी जी काही पुस्तकं सांगतो ती पुस्तकं लिहून ठेवायची आहे आणि ती पुस्तकं लिहून ठेवल्यानंतर तेवढीच पुस्तकं तुम्हाला विकत घ्यायची आहे आणि ती पुस्तकं विकत घेतल्यानंतर त्यातून कशा पद्धतीने अभ्यास करायचा याविषयी मी आज तुम्हाला इथे मार्गदर्शन करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण लक्षात घेऊया की पोलीस भरतीसाठी काय काय विषय आपल्याला अभ्यासावा लागणार आहे। सर्वप्रथम तुम्हाला 25 मार्काला गणिताचा अभ्यास करावा लागणार आहे। मग गणितासाठी कुठलं पुस्तक घ्यायचं हे तुम्हाला मी पुढे सांगणार। सगळ्यात अगोदर आपण समजून घेऊ की मैदानी चाचणी झाल्यानंतर पेपरसाठी आपल्याला पुस्तकं कोणती वापरायची आहे या विषयावर आपण इथे बघतोय। सगळ्यात पहिले आपल्याला 25 मार्कासाठी गणिताचा अभ्यास करावा लागणार आहे। त्यानंतर आपल्याला दुसऱ्या 25 मार्कासाठी बुद्धिमत्तेचा अभ्यास करावा लागणार आहे। त्यानंतर आपल्याला पुन्हा 25 मार्कासाठी मराठी व्याकरणचा अभ्यास करावा लागणार आहे आणि त्यानंतर चौथा घटक जो असतो सर्वात महत्वाचा जीकेचा। जीके साठी आपल्याला कुठलं पुस्तक नेमकं वाचायला पाहिजे याविषयी मी तुम्हाला सर्व माहिती देणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, ह्या घटकांवर 25 25 25 25 अशा प्रकारचे 100 मार्काचा हा पेपर तुमचा 1.5 तासाचा असणार आहे। या 1.5 तासाच्या पेपरमध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी जर मार्क मिळवायची असेल तर मी जी काही पुस्तकं सांगतोय ती पुस्तकं तुम्ही निसंकोचपणे विकत घ्या आणि तुम्ही तीच पुस्तकं 10 वेळा वाचून काढा। एक पुस्तक 10 वेळा वाचा, 10 पुस्तकं घेण्यापेक्षा तुम्ही एकच पुस्तक 10 वेळा वाचा। अशा पद्धतीने तुम्ही इथे अभ्यास करायचा आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पुस्तकं कोणती घ्यायची आहे हे तुम्ही नोट करून ठेवा। सगळ्यात पहिले तुम्हाला गणितासाठी सचिन ढवळे सरांचं पुस्तक सर्वात चांगलं पुस्तक माझ्या माहितीनुसार मला असं वाटतंय। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सचिन ढवळे सरांचं पुस्तक तुम्ही गणितासाठी वापरू शकता। 10 पुस्तकं घेण्यापेक्षा एक चांगलं पुस्तक घ्या आणि त्यातून तुम्ही गणिताचा अभ्यास करायला पाहिजे। जर तुमच्याकडे दुसरं एखाद्या लेखकाचं पुस्तक असेल तरी काही हरकत नाही, तुम्हाला त्याच पुस्तकाला 10 वेळा वाचावं लागेल। दुसरं सजेस्ट करेल मी बुद्धिमत्तेचं पुस्तक। बुद्धिमत्तेसाठी सतीश वशे सरांचं फास्ट ट्रॅकचं पुस्तक तुम्ही वापरायला पाहिजे। फास्ट ट्रॅकच्या या पुस्तकामधून सतीश वशे सरांच्या या पुस्तकामधून तुम्हाला परिपूर्ण मार्क बुद्धिमत्तेचे मिळवता येईल। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मराठी व्याकरणसाठी सगळ्यात जास्त महत्वाचं असणारं जे सर्वांना माहिती आहे असं बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक। बाळासाहेब शिंदे सरांच्या पुस्तकाच्या बाहेरचा एकही प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला राहणार नाही। यामध्ये निसंकोचपणे तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक घ्या मराठी व्याकरणसाठी आणि त्यामधून तुम्ही 25 पैकी 25 मार्क मराठीमध्ये घेऊ शकणार। त्यानंतर आहे सर्वात महत्वाचा घटक जीकेचा। विद्यार्थी मित्रांनो, जीके साठी सर्वात पहिले तुम्हाला जीके साठी काय वाचावं, 10 पुस्तकं वाचण्यापेक्षा एकच पुस्तक 10 वेळा वाचा। त्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करील मेगा सामान्य ज्ञान। नोबल पब्लिकेशनचं पुस्तक आहे भुतेकर सरांचं सामान्य ज्ञान। हे मेगा सामान्य ज्ञान पुस्तक भुतेकर सरांचं आहे। नोबल पब्लिकेशन औरंगाबाद या पब्लिकेशनचं पुस्तक तुम्ही एकदा जर जीके साठी हेच पुस्तक वाचायचं आहे, तुम्हाला पैकीच्या पैकी जर पूर्ण मार्क घ्यायचे असेल तर मेगा सामान्य ज्ञान पुस्तक वाचलं तर तुमचं संपूर्ण जीके यातून कव्हर होऊन जाईल। हे 4 पुस्तकं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पोलीस भरतीच्या पेपरसाठी वाचायची आहे।
मग विद्यार्थी मित्रांनो, ही 4 पुस्तकं वाचत असताना तुम्हाला या पुस्तकांमधलं नेमकं काय वाचायचं आणि ही 4 पुस्तकं नेमकी कशी वाचायची, यामध्ये एक पुस्तक सुटलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, ते म्हणजे सिम्प्लिफाईड. हे पुस्तक चालू घडामोडीचं पुस्तक आहे. चालू घडामोडीसाठी तुम्ही पोलीस भरतीचे पेपर ज्या कालावधीमध्ये होऊ शकते अशी शक्यता जर तुम्हाला वाटत असेल, आजपासून आपण 5 ते 6 महिन्यावर पोलीस भरतीचा पेपर होईल असं गृहीत पकडून 6 महिने ते 8 महिन्याच्या पूर्वीपासून समजा तुम्हाला चालू घडामोडीचा अभ्यास इथे पोलीस भरतीसाठी करावा लागणार आहे. तुम्हाला चालू घडामोडीसाठी सिम्प्लिफाईडचं अर्धवार्षिकांक किंवा त्याचे त्रैमासिक येतात ते 2 त्रैमासिक वाचले आणि रोजचा लोकसत्ता पेपर वाचला आणि त्यातून तुम्ही जर रोजचे नोट्स रोज काढून ठेवले, पोलीस भरतीसाठी करंट अफेअरचा अभ्यास करत असताना तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. एक तर तुम्हाला लोकसत्ता पेपर वाचायचा आहे, त्यातले महत्वाचे जे जीके साठी महत्वाचे जे काही चालू घडामोडीवर प्रश्न आलेले असतात ते तुम्हाला नोट्स करून ठेवायचे आहे. दुसरं तुम्हाला वाचायचं आहे 2 त्रैमासिक सिम्प्लिफाईडचे वाचायचे आहे. येणारे पेपरच्या अगोदरचे जे 2 सिम्प्लिफाईड असणार आहे ते तुम्हाला वाचायचे आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्यामधून काय वाचायचं आहे याकडे पण तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. जसं महाराष्ट्रामध्ये सर्वात महत्वाच्या ज्या काही घटना घडल्या असतील त्यांवर तुम्हाला फोकस करायचा आहे. आणि चालू घडामोडीमध्ये तुम्हाला अभ्यास करत असताना सर्वात महत्वाच्या घटकांकडे लक्ष द्यायचं आहे. सर्वात महत्वाचं काय असणार आहे, यावेळेस भारतरत्न पुरस्कार 5 लोकांना देण्यात आलेला आहे. या 5 लोकांना पहिल्यांदा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. या अगोदर जास्तीत जास्त 3 लोकांना भारतरत्न पुरस्कार दिला जायचा. अत्यंत महत्वाचा आणि भारत सरकारचा सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे भारतरत्न पुरस्कार असणार आहे. मग यावेळेस काय झालं, आतापर्यंत 3 पेक्षा जास्त लोकांना कधीच दिला गेला नव्हता. यावेळेला 5 लोकांना हा पुरस्कार देण्यात आलेला असल्यामुळे हा एक आपल्याला अत्यंत महत्वाचा प्रश्न असणार आहे. त्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये नवीन राज्यपाल आले. या अगोदर आपले राज्यपाल भगतसिंग कोश्यारी होते, आता रमेशसिंग बैस आलेले आहेत. अशी जी काही प्रश्न असणार आहे अत्यंत महत्वाची, ही महत्वाची प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला विचारली जातात. तसंच आहे रश्मी शुक्ला मॅडमची नियुक्ती एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षस्थानी झाली. तसंच त्यांच्या ठिकाणी जे कोणी नवीन महासंचालक आले असेल त्यांचं तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे. तसंच आता एक नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार साहेब होते, आता ते पुण्याला गेले. तर त्यांच्या ठिकाणी कोण आलं किंवा पुण्याला पहिले कोण होते, पुण्याचे कुठे गेले, पुण्याला आता जसे अमितेश कुमार साहेबांकडे तिथला कारभार दिला. तर अशा ज्या काही गोष्टी असणार आहे अत्यंत महत्वाच्या पोलीस खात्याशी संबंधित, या सर्व गोष्टी तुम्हाला करंट अफेअरला विचारल्या जातात. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती झाली की अंकगणितासाठी सचिन ढवळे सरांचं पुस्तक, बुद्धिमत्तेसाठी सतीश वाशी सरांचं पुस्तक, जीके साठी तुम्हाला मेगा सामान्य ज्ञान भुतेकर सरांचं पुस्तक आणि मराठी व्याकरणसाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक, ही सर्व पुस्तकं आणि चालू घडामोडीसाठी लोकसत्ता न्यूज पेपरचे रोजचे अपडेट आणि तुम्हाला सिम्प्लिफाईड 2 त्याची त्रैमासिक पेपरच्या पूर्वीची तुम्हाला घेऊन तुम्हाला तुमचा अभ्यास पूर्ण करायचा आहे. या सर्व घटकांचा तुम्ही जर अभ्यास केला तर 100 पैकी 100 मार्क मिळणार आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, यामधून अभ्यास करत असताना नेमका तुम्हाला कसा अभ्यास करायचा आहे, काय अभ्यास करायचा आहे, नियोजन कसं करायचं, अभ्यास करून घेण्या अगोदर नेमकं सुरुवात कशी करायची, यावर आता मी तुम्हाला काही माहिती सांगणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ही सर्व पुस्तक वाचण्या अगोदर सर्वात प्रथम तुम्ही 2 प्रश्नसंच घ्यायचे आहेत. सगळ्यात अगोदर तुम्हाला 44,000 प्लस पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच विठ्ठल बडे सरांचं पुस्तक घ्यायचं आहे. सर्वात प्रथम तुम्हाला या पेपरचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी सगळ्यात पहिले जर तुम्हाला काही करायचं असेल तर 44,000 प्लस पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच, प्रश्नांचा संच विठ्ठल बडे सरांचं पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे. तुम्हाला पेपर मध्ये 100 पैकी 100 मार्क घ्यायचे असेल, कुठलाही क्लास न लावता आणि फक्त 4 ते 5 महिन्याच्या अभ्यासामध्ये 100 पैकी 100 मार्क जर घ्यायचे असेल तर तुम्हाला जी काही आता मी पुस्तक सांगतोय तीच पुस्तकं तुम्हाला वापरायची आहे आणि त्याच पुस्तकामधून तुम्हाला 100 पैकी 100 मार्क मिळतील याची खात्री तुम्हाला नंतर पेपर दिल्यानंतर होईलच.
विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला या 4 विषयांचा अभ्यास करण्यापूर्वी सगळ्यात अगोदर जी काही गोष्ट करायची असेल ती म्हणजेच 44,000 प्लस पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच जो आहे विठ्ठल बडे सरांचा, हा विठ्ठल बडे सरांचा प्रश्नपत्रिका संच घ्यायचा आहे आणि त्यातल्या सर्व प्रश्नपत्रिका संचाचा अभ्यास करायचा आहे. यासाठी तुम्हाला 5 ते 6 दिवस फक्त आणि फक्त हेच पुस्तक वापरायचं आहे. या पुस्तकाव्यतिरिक्त तुम्हाला दुसरं अजून एक पुस्तक सांगतो, भुतेकर सरांचं 280 मेगा पोलीस प्रश्नपत्रिका संच, हे 280 मेगा पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच हे दुसरं पुस्तक तुम्हाला सोबत ठेवायचं आहे. या दोन्ही पुस्तकांचा अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला गणित, मराठी, जीके आणि बुद्धिमत्तेचा अभ्यासाला हातही लावायचा नाहीये. कारण तुम्हाला या 4 विषयांचा अभ्यास करण्यापूर्वी या 4 विषयांमधला काय अभ्यास करायचा आहे हे सुरुवातीला करण्यासाठी आणि पोलीस भरतीचं आतापर्यंत पेपर पॅटर्न काय होता, पेपर पॅटर्न मध्ये काय काय बदल दरवर्षी होत आलेले आहे आणि आपल्याला नेमके महत्वाचे कोणते घटक असणार आहे यासाठी आपल्याला मार्गदर्शन ना मी करू शकत ना इतर कोणतीही क्लासवाले करू शकत. यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त आयोगाचे जे प्रश्नपत्रिका असतील किंवा पोलीस भरतीच्या ज्या काही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर असेल तेच तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतील. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला आतापर्यंत जी काही पोलीस भरतीसाठी प्रश्नपत्रिका संच तयार झालेले असतील किंवा आतापर्यंत ज्या काही पोलीस भरतीचे पेपर झाले असेल प्रत्येक जिल्ह्याच्या प्रश्नपत्रिका संचांचा तुम्ही सगळ्यात अगोदर अभ्यास करायचा आहे. हा अभ्यास तुम्हाला या दोन भुतेकर सरांचं पुस्तक 280 मेगा पोलीस भरती संच, त्यानंतर तुम्हाला 44,000 पोलीस भरती प्रश्नपत्रिका, हे दोन पुस्तकं जर तुम्ही घेतले आणि यावर फक्त 8 दिवस पोलीस भरतीचा अभ्यास सुरू करत असाल, तुम्ही आता नव्याने तुम्ही सुरुवात करत असाल तर सगळ्यात पहिले हे 8 दिवस हे दोन पुस्तकं चांगल्याने वाचून काढण्याचा प्रयत्न करा. जितकं तुमचं या 8 दिवसामध्ये वाचन होईल तितकं तुमचा फायदा होईल. ह्या 8 दिवसानंतरच तुम्हाला प्लॅन करायचा आहे की पोलीस भरतीसाठी मला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचं नियोजन कसं करायचं आहे यासाठी मी तुम्हाला 2 टप्प्यामध्ये नियोजन सांगणार आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला सकाळी उठल्यावर तुमचं रनिंग झालं असेल, रनिंग झाल्यानंतर तुम्ही फ्रेश झाले असेल, फ्रेश झाल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर एक प्रश्नपत्रिका संच 1 तासासाठी वाचायचा आहे. 44,000 प्लस तुम्ही वाचा किंवा तुम्ही 280 प्लस वाला प्रश्नपत्रिका संच भुतेकर सरांचा वाचायचा आहे. 1 तास तुम्हाला हा प्रश्नपत्रिका संच रोज वाचायचा आहे जोपर्यंत तुम्ही पेपर देत, जोपर्यंत तुमचा पोलीस भरतीचा पेपर येत नाही तोपर्यंत तुम्हाला रोजच वाचायचं आहे. एक दोन पैकी एक कुठलाही वाचा. सकाळी एक वाचायचा आहे, संध्याकाळी एक वाचायचा आहे. म्हणजे सकाळच्या सुरुवातीला 1 तास तुम्हाला 2 पैकी एक कुठलाही वाचायचा आहे. संध्याकाळी पण झोपायच्या पूर्वी 1 तास तुम्हाला जो वाचलेला नसेल तो संध्याकाळी दुसरा वाला वाचायचा आहे. ही तुमची सुरुवात आणि तुमच्या रोजच्या अभ्यासाचा शेवट असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला सुरुवात पण तुम्हाला प्रश्नपत्रिकेपासून करायचं आहे आणि शेवटी पण तुम्हाला प्रश्नपत्रिकेपासून करायचं आहे. मग दिवसभरात तुम्हाला काय करायचं आहे, दिवसभरामध्ये तुम्हाला मी असं सांगेल की रोज तुम्हाला 2 विषयांसाठी नियोजन करून अभ्यास करायचा आहे. जर तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये 3-3 तासाचे मी असे 2 टप्पे केलेले आहे. 1 ते 1.5 तासानंतर तुम्ही एक थोडंसं 5 ते 10 मिनिटासाठी टी ब्रेक घेऊ शकता. या टी ब्रेक नंतर पुन्हा तेच पुस्तक कंटिन्यू करा. असं तुम्हाला दिवसभरामध्ये 6 तास मी तुम्हाला अभ्यासाचं नियोजन देणार आहे. 6 तासामध्ये 2 टप्पे करा 3-3 तासाचे. पहिल्या टप्प्यामध्ये जर गणिताचा तुम्ही 3 तास अभ्यास केला तर दुसऱ्या 3 तासामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही बुद्धिमत्तेचा अभ्यास करायला पाहिजे. कारण हे दोन्ही सब्जेक्ट रिलेटेड असणार आहे. तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेसाठी रोज अभ्यास करत असताना 2 विषयाचा अभ्यास फिक्स करायचा आहे. तुम्हाला पोलीस भरतीचा पेपरचा अभ्यास जर करायचा योग्य पद्धतीने असेल तर रोज तुम्ही एका पुस्तकाला 3 तास द्या गणिताला, दुसऱ्या टप्प्यामध्ये बुद्धिमत्तेला 3 तास द्या. सुरुवात तुमची प्रश्नपत्रिका संचाने होणार आहे 1 तास, त्याच्यानंतर तुम्हाला 3 तास
गणिताचा जर अभ्यास करत असाल तर दुसरे 3 तास तुम्ही बुद्धिमत्तेचा अभ्यास करा. असे 7 तासाचा तुमचा हा अभ्यास झाल्यानंतर शेवटचा जो 1 तास आहे तो तुमचा असणार आहे जो प्रश्नपत्रिका संच तुमचा वाचायचा राहिला होता सकाळी. कारण आपण 2 प्रश्नपत्रिका संच इथे घेतलेले आहे, एक 280+ आणि दुसरा आहे 44,000 प्लस विठ्ठल बडे सरांचं. तर तुम्ही 2 पैकी एक सकाळी वाचणार आणि एक संध्याकाळी वाचणार. दिवसभरामध्ये बुद्धिमत्ता आणि गणित घेणार. असे 6 तास आणि हे प्रश्नपत्रिका संच 1 तास असे रोज तुम्हाला पेपरसाठी 8 तासाचा अभ्यास करावा लागणार आहे. असा अभ्यास तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 2 महिने या 2 विषयाला घेऊन करायचा आहे. एक बुद्धिमत्ता आणि गणिताला असे रोज 2 या टप्प्यांमध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचा अभ्यास तुम्हाला 2 महिन्यापर्यंत करायचा आहे. तर ते तुम्हाला समजून येईल की पोलीस भरतीला कशा प्रकारची प्रश्न विचारतात, गणित कशा प्रकारचे असतात आणि त्याच पद्धतीने तुम्ही रोजचा अभ्यास रोज कराल. असं तुम्हाला कमीत कमी 4 ते 6 वेळा ह्या 2 महिन्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्तेचं पुस्तक वाचून काढायचं आहे. त्या 2 महिन्यानंतर तुम्हाला हे 5 ते 6 वेळा पुस्तकं वाचून झाल्यानंतर गणित आणि बुद्धिमत्तेचं साईडला ठेवायचंय. साईडला म्हणजे पूर्णपणे साईडला नाही करायचंय. त्यांच्यासाठी रिव्हिजनसाठी 1 ते 1.5 तास रोज काढायचा आहे. 1 तास तुम्ही बुद्धिमत्तेसाठी काढा, 1 तास तुम्ही गणितासाठी काढा आणि त्या 2 महिन्यानंतर तुम्ही ज्या पद्धतीने आता तुम्ही गणित आणि बुद्धिमत्तेचा 3-3 तासाचा 2 टप्पे केले होते त्या 2 टप्प्यांच्या ठिकाणी आता मराठी आणि जीके ला बसवा. मराठी 3 तास करा आणि जीके 3 तास करा. असे तुम्ही 6 तास तुम्ही या 2 विषयांचा लगातार 2 महिने अभ्यास करा. या 2 महिन्यामध्ये तुमचं 5 ते 6 वेळा रीडिंग झालं पाहिजे. असं तुमचं 5 ते 6 वेळा 4 महिन्यामध्ये गणित, 5 ते 6 वेळा बुद्धिमत्ता, 5 ते 6 वेळा मराठी व्याकरण आणि 5 ते 6 वेळा जीकेचं पुस्तक वाचून होईल. आणि त्याच 4 महिन्यामध्ये तुमचं मेगा पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच 280 जे आहे भुतेकर सरांचं आणि 44,000 प्लस जे आहे तुमचं विठ्ठल बडे सरांचं, हे दोन्ही पुस्तकही वाचून होतील 4 महिन्यामध्ये. आणि तुमच्या या प्रत्येक विषयाचा गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि जीकेचं 4-4 ते 5-5 वेळा रीडिंग होईल. आणि त्यानंतर जर तुम्हाला 1 ते 2 महिने भेटले तर 2 महिन्यानंतर ते 2 महिने तुम्ही फक्त आणि फक्त 4 विषयांचा चांगला अभ्यास करा आणि प्रश्नपत्रिका सोडवा. अशा पद्धतीने तुम्ही नियोजन जर केलं तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 100% तुम्हाला 100 मार्क मिळवण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सर आमचं करंट अफेअरचं कधी करायचं. करंट अफेअरचं विद्यार्थी मित्रांनो रोज लोकसत्ता पेपर साठी अर्धा तास ठेवायचा आहे. रोजचा करंट अफेअरचा अभ्यास रोज करा. करंट अफेअर साठी तुम्ही रोज अर्धा तासासाठी लोकसत्ता पेपर वाचून काढा. त्याचा ऍप आहे, तुम्ही ऑनलाईन पण तो पेपर वाचू शकता. ऍप मधून तुम्ही पेपर वाचला तर तसंच तुम्ही एक करंट अफेअर साठी नोट्स तयार ठेवा. तर तिथे नोट्स काढून तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. त्यानंतर 4 महिन्यानंतर तुमचे सगळे विषय वाचून झालेले असतील तेव्हा तुमच्याकडे पुन्हा 2 महिने असेल. या 2 महिन्यामध्ये तुम्हाला करंट अफेअरचे जे काही मार्केटमध्ये त्रैमासिक आले असतील तर असे 2 त्रैमासिक तुम्हाला घ्यायचे आहेत. आणि त्या 2 महिन्यातल्या कालावधीमध्ये अर्धा वेळ म्हणजे 3 ते 4 तास रोज करंट अफेअरचा अभ्यास करायचा आहे. आणि बाकीच्या पुस्तकांचा अभ्यास, ज्या घटकांचा तुमचा अभ्यास राहिलेला असेल, जे घटक तुम्हाला कठीण गेले असेल किंवा ज्या घटकांवर तुम्हाला भीती वाटत असेल किंवा जो घटक तुम्हाला समजला नसेल किंवा राहिलेले जे काही घटक असतील या सगळ्या घटकांचं तुम्हाला इथे काय करायचं आहे, वाचलेल्या 2 महिन्यामध्ये रिव्हिजन करायचं आहे. आणि या 6 महिन्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीने जर अभ्यास केला तर तुम्हाला पैकीच्या पैकी पोलीस भरतीला मार्क मिळेल. कारण इथे नवीन विद्यार्थी असो किंवा जुना विद्यार्थी असो सर्व विद्यार्थ्यांनी हीच पुस्तकं वाचायला पाहिजे. कारण या पुस्तकांच्या आधारावर तुम्हाला 100 पैकी 100 मार्क मिळवता येणार आहे. अजून विद्यार्थी मित्रांनो या माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. माझा हा युट्यूब चॅनल नव्याने मी सुरुवात केलेला आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो मी माझ्या क्लासमध्ये मी जे काही विषय शिकवतो, गणिताच्या ट्रिक्स, बुद्धिमत्तेच्या ट्रिक्स, मराठी व्याकरणच्या ट्रिक्स आणि जीकेचे जे अत्यंत महत्वाचे जे काही घटक आहेत, अत्यंत महत्वाचे जे काही व्हिडिओ असणार आहे ते यानंतर मी विद्यार्थी मित्रांनो
या युट्यूब चॅनलवर टाकणार आहोत ते पाहण्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.